कसं असताना झाडाक पाणी कमी पडला की पानं गळून पडतात. तशीच माणसाकडे पैसो कमी असलो ना की नाती गळून पडतात. म्हणजे जी आपल्याबरोबर असतात ना, जेव्हा आपल्याकडे पैसो असतं तेव्हा ती पण दूर दूर जातात. आणि कसं असता, ज्या माणसांका आम्ही जीव लायलेलो असता, म्हणजे मनापासून की ही माणसं माझी आहेत, जी खावच्या पुरती असतात ना, ती जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हाच आपल्यासोबत असतात. आणि जी खरोखर जीव लायणारी माणसं असतात असत माझ्याकडे, जशी माझ्या जीव लायणारी माणसा आणि मी ज्यांका जीव लायले ती माझी माणसा. कारण मतलबी दुनिया झालेली असा. आज उपकार करा, उद्या विसरान जाते आणि विचारते त्यांच्याने माझ्यासाठी काय केलं आणि त्यांच्याने माझ्यासाठी काहीच करूक नाही असं सांगणारी पण माणसं आहोत. अनुभव भरपूर इलेलो असा. त्याच्यामुळे बस आता कोणासाठी काय करायचं नाही आणि जास्त जी ह्याच्यापुरती येतं ती माणसं जोडायची नाही, एवढा इतक्या ह्याच्यात ठेवायचा, तरच आयुष्यात काहीतरी लाईफमध्ये व्यवस्थित जिंदगी जगाक शकतो. नाहीतर थर्ड क्लास म्हणूनचा विचार करून ना डोक्याचा खोक्या होता पूर्णपणे. कसं असता, झाडाची जरी पानं जरी गळून पडली तरी त्या बहरणं सोडून दिना नाही. तसाच माझ्या जी संपर्कात जी माणसं होती आणि ती जरी माझी साथ सोडून गेली तरी पण मी कष्ट करून परत उभ्या राहान. पण मी थकान परत त्याच ह्याच्यावर परत तीच माणसं माझ्या लाईफमध्ये होई, त्यांच्यासोबत बरा राहा, माझ्यासोबत बरी राहा होई किंवा काय असो, काही विषय नाही. बस मागा कोणाची गरज नाही. माझ्या